नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सॉरी मॅडम, मी या फाईल सांभाळत जात होतो ना, तर माझं लक्ष नव्हतं. पिऊन नाराजीच्या सुरात म्हणाला. लक्ष नव्हतं? व्हॉट डू यू मीन लक्ष नव्हतं? तुला माहीत आहे ना मी कोण आहे? मी आरंभ जडेजाची होणारी बायको आहे. या जडेजा फॅशन वर्ल्डची होणारी मालकीण आहे मी. आणि तू दीड दमडीचा पिऊन मला इग्नोर करण्याची तुझी हिंमत कशी झाली? असं म्हणून तिनं पुन्हा त्याच्यावरती हात उगारला आणि तिचा हात तसाच हवेमध्ये स्थिर राहिला. सपनाने पाहिलं तर आरंभने तिचा हात पकडला होता. आरंभ, ती चपापली. हाऊ डेअर यू? आरंभ रागाने तिला म्हणाला आणि तिचा हात झिडकारला. याने मला धक्का दिला आणि माझा मोबाईल खाली पडला, ती अडखळत म्हणाली. नुसता धक्का लागला म्हणून तू हात उगारलास? आरंभ दात आवळत म्हणाला. त्यानं खाली पडलेल्या फाईल्स उचलल्या आणि पिऊन समोर धरल्या. पिऊनच्या डोळ्यातून पाणी आलं. तो हात जोडून आरंभाला पाहत होता. सॉरी काका, आरंभ नम्रतेनं म्हणाला. पिऊननं डोळे पुसले आणि फाईल घेऊन त्याच्या कामाला गेला. बॅक टू युअर वर्क. जमा झालेल्या सगळ्या एम्प्लॉईजवरती एक जळजळीत नजर टाकून तो म्हणाला आणि त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. सगळे सपनाला रागानं पाहत होते आणि मग आपापल्या कामाला गेले. सपना तंतनत आरंभच्या केबिनमध्ये आली. आरंभ लॅपटॉपमध्ये काहीतरी पाहत होता. हाऊ डेअर यू? तू त्या 2 कवडीच्या पिऊनसाठी सगळ्यांसमोर माझा अपमान केलास? सपना रागानं म्हणाली. एम्प्लॉई येतो माझा आणि इथे काम करणाऱ्या प्रत्येकाला तितकीच इज्जत आणि रिस्पेक्ट तुलाही द्यावा लागेल. तो माझ्या रस्त्यात आला होता, सपना हाताची घडी घालून म्हणाली. रस्त्यात आला म्हणून तू त्याच्यावर हात उगारलास? हे माझं ऑफिस आहे सपना, तुझ्या डॅडचं नाही. आरंभ थंड नजरेनं तिच्याकडे पाहत म्हणाला. आणि मला माझ्या ऑफिसमध्ये माझ्या एम्प्लॉईज सोबत असं बिहेव केलेलं बिलकुल आवडणार नाही. आरंभ धारधार शब्दामध्ये म्हणाला. तुझं ऑफिस आहे, माझं नाही का? आय एम युअर वाईफ आणि मी या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे. सपना केसांना झटका देत म्हणाली. याचा अर्थ असा नाही की तू कुणाशीही उद्धटपणे बिहेव करशील, आरंभ चिडून म्हणाला. तो रागाला आला की कुणाचं काहीही ऐकत नाही. माहीत होतं तिला, त्यामुळे मग तिनंच विषय बदलला. ओके फाईन, त्या डाऊन मार्केट पिऊनमुळे मला माझा मूड खराब करायचा नाही. आज माझा मूड खूप छान आहे. सपना त्याच्या मांडीवरती बसून लाडीक आवाजात म्हणाली. सपना उठ, मला काम आहे. त्यानं नाखुशी दाखवली आणि तिला मांडीवरनं उठवलं. व्हॉट्स रॉंग विथ यू आरंभ? ती आश्चर्यानं म्हणाली. सकाळी पण तू आपल्या लग्नाबद्दल बोलत असताना खुश नव्हतास. आरंभ, काय झालंय? तू माझ्यासोबत असा का वागतोयस? माझ्याकडनं काही चूक झाली आहे का? ती डोळ्यामध्ये पाणी आणून म्हणाली आणि आरंभने एक दीर्घ उसासा सोडला. त्यानं लॅपटॉप बंद केला आणि तिच्याकडे पाहिले तर ती रडवेली होऊन त्याला पाहत होती. कम. त्यानं चेअर मागे केली आणि तिच्यासमोर हात पसरला. सपना लगेच त्याच्या मांडीवर जाऊन बसली. टेल मी व्हॉट हॅपन? सपना त्याला मिठी मारून म्हणाली. काही प्रॉब्लेम नाही, थोडा कामाचा स्ट्रेस आहे. तुला माहीत आहे ना, हा इव्हेंट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. पहिल्यांदा मी मार्केटमध्ये हे ब्रायडल कलेक्शन लॉन्च करतोय, आरंभ शांतपणे म्हणाला. या इव्हेंटचं ना तू एवढं टेन्शन नको घेऊस, मी आहे ना. सपनाने त्याच्या गळ्यामध्ये हात घातले आणि त्याच्या जवळ जात त्याच्या ओठांवरती आपली ओठ टेकवत होती. तिच्या ओठांचा स्पर्श होताच आरंभानं डोळे मिटले आणि त्याला शुभांगीचा चेहरा दिसला. त्यानं लगेचच तिला दूर केलं. ती गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. आपण ऑफिसमध्ये आहोत सपना? त्यानं तिला लगेच मांडीवरनं बाजूला केलं. सो व्हॉट? आपण काही पहिल्यांदा असं जवळ येत नाहीये, ती वैतागत म्हणाली. माझा मूड नाहीये सपना, प्लीज. त्यावर तो थोडासा चिडून म्हणाला. ओके ओके, हे ऑफिस आहे आणि इथे असं काही जमत नाही, तर मग आपण बाहेर जाऊयात. तिने त्याच्या हाताला धरून उठवलं. सपना, मला कामं आहेत. तो तिच्या हातातून त्याचा हात काढून घेत म्हणाला, परंतु ती ऐकत नव्हती. नो, आज मी तुझं काही ऐकणार नाही. चल. ती त्याला जबरदस्ती ओढत घेऊन गेली. इकडे शुभांगी तिचं सगळं सामान घेऊन पुन्हा हवेलीवर आली. बैठकीमध्ये दादीसा, तुलसी, चाची कोणाशी तरी गप्पा मारत होत्या. शुभांगी, आलीस तू? तुलसी तिला पाहून म्हणाली. काका, हे सामान माझ्या रूममध्ये ठेवा, शुभांगी माखनला बोलली.
जी. माखन तिच्या बॅग आतमध्ये घेऊन गेला आणि शुभांगी त्यांच्या समोर येऊन उभी राहिली. बहू, हा जय, आरंभचा जिगरी दोस्त. दादीसा शुभांगीला जयची ओळख करून देत म्हणाली. नमस्ते. शुभांगी त्याला गोड हसून म्हणाली. जय तर एकसारखं तिच्याकडे पाहतच होता, कारण ती खरंच खूप सुंदर होती. आरंभने वर्णन केलं त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं ती सुंदर होती. जय, दादीसा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली आणि जय भानावर आला. हाय, तो तिच्या समोर उभा राहून हात पुढे करत म्हणाला. नमस्ते, ती पुन्हा हात जोडून म्हणाली आणि मग जयने देखील हात जोडून तिला नमस्ते केलं. त्यावर पुन्हा ती गोड हसली. छोरी, तू सगळं सामान आणलंस ना? दादीसा म्हणाली. जी दादीसा. त्यांना चावी पण दिली. बोलताना ती खूप भावूक झाली. फिकर ना करो, तुला जेव्हा वाटेल तेव्हा ते घर मी तुला मिळवून देईन. दादीसा तिला आश्वासित नजरेनं पाहत म्हणाली. कोई बात ना दादीसा, मी ठीक आहे, शुभांगी म्हणाली आणि तिथून तिच्या रूमकडे गेली. कोणतं घर? जय न समजून म्हणाला. तिचं माहेरचं घर, तुलसी बोलली. काय झालं तिथे? जय बोलला. शिवानी म्हणजे तिच्या बापूनं तिच्या शिक्षणासाठी ते घर गहाण ठेवून पैसे घेतले होते. शिवा गेला आणि त्याने घेतलेले पैसे आता कोण देणार, म्हणून त्या लोकांनी ते घर ताब्यात घेतले. कर्जाचं व्याज हे मुदलीपेक्षाही जास्त होतं, त्यामुळे शुभांगीने ते घर त्यांच्या ताब्यात दिलं. दादीसा उसासा सोडत म्हणाली. खूप स्वाभिमानी आहे ती बिंदनी. आमच्याकडनं मदत नाही घेतली. तिच्या बापूचे ऋण तिनं ते घर त्यांना देऊन स्वतः फेडलं, तुलसी म्हणाली आणि जयला तिचं कौतुक वाटलं. जडेजा फॅमिली खूप रिच आहे. त्यांच्यासाठी ते घर विकत घेणं काहीच मोठी गोष्ट नव्हती. तिनं सांगितलं असतं तर एका मिनिटात ते घर तिच्या नावे झालं असतं, पण तिने तसं केलं नाही. ती खरंच पैसा, प्रॉपर्टी याची भोकेली दिसून येत नाही. इकडे शुभांगी फ्रेश होऊन खाली आली तर सिया किचनमध्ये आधीच काम आवरत होती. दीदी, शुभांगी म्हणाली. शुभा, आलीस तू? सिया तिला पाहून प्रेमानं म्हणाली. हो, शुभांगी नाराजीच्या सुरात बोलली. तू ठीक आहेस ना? सिया तिचा उतरलेला चेहरा पाहून काळजीनं म्हणाली. माझं घर. बोलताना शुभांगीच्या डोळ्यातून पाणी आलं. मी तर म्हटलं होतं की दादीसांची मदत घे, सिया तिला जवळ घेत म्हणाली. नाही दीदी, माझ्या बापूचं ऋण मीच फेडणार आणि मी तसं त्यांच्याशी बोलले. काही दिवसांनी ते घर मी पुन्हा त्यांच्याकडनं विकत घेईन, शुभांगी डोळे पुसत म्हणाली. ते देतील? सिया बोलली. आशा तर आहे, पाहू पुढे, शुभांगी म्हणाली. तर मग मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? एवढ्या सहजासहजी शुभांगीला ते घर पुन्हा परत मिळेल? आणि आता जय इथे आलाय, तर जय आरंभ आणि शुभांगी यांच्यामध्ये काही मध्यस्थी करू शकेल का? पाहूयात पुढच्या येणाऱ्या काही भागांमध्ये. तोपर्यंत तुम्हाला ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.